विश्व पर्यावरण दिवस पर गोंदिया में युवाओं ने एक अनोखे अंदाज में पर्यावरण बचाने का संदेश दिया। ऑक्सीजन मास्क लगाकर सड़कों पर उतरे युवाओं ने चेतावनी दी कि अगर आज पेड़ नहीं लगाए गए तो आने वाली पीढ़ियों को सांस लेने के लिए ऑक्सीजन सिलेंडर का सहारा लेना पड़ सकता है। इसी संदेश के साथ नागपुर गोंदिया बालाघाट राज्य महामार्ग के दोनों ओर वृक्षारोपण की मांग को लेकर एक विशाल जनजागरण रैली निकाली गई। गोंदिया शहर में विश्व पर्यावरण दिवस के अवसर पर सामाजिक संस्था वृक्षधारा के नेतृत्व में सैकड़ों युवाओं ने पर्यावरण संरक्षण का संदेश देते हुए जागरूकता रैली निकाली। रैली का मुख्य उद्देश्य नागपुर गोंदिया बालाघाट राज्य महामार्ग के दोनों किनारों पर बड़े पैमाने पर वृक्षारोपण की मांग को सरकार और प्रशासन तक पहुंचाना था। सर, विषय असा आहे की तुम्ही जर बघत असाल तर पूर्ण देशामध्ये आपल्या जगातून 30 शहर अशी आहेत जी सगळ्यात जास्त तापमान आपल्या भारतामध्ये आहे। वरून काय होत चाललंय, विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल होत चाललेली आहे। तुम्ही बघत असाल नागपूर ते गोंदियापर्यंत आणि गोंदिया ते बालाघाट पर्यंत हजारो झाडं जी आहेत ती 100 वर्ष जुनी होती आणि त्यांना कापली गेली आहेत। आमचा विकासाला विरोध नाही, विकास आणि पर्यावरण ह्या दोन्ही एक नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्यांचा समतोल राखूनच हे सर्व प्लॅनिंग केली पाहिजे। पण आम्ही बघतोय की आपल्या सरकारचं प्लॅनिंगच नाही आहे। त्यांनी रोड बनवला पण रोडच्या बाजूला 5 फीटची जागा सुद्धा सोडली नाही जिथे नवीन झाडे लावली जातील। 6 फीट जी आहेत ती देशी झाडं लावायला पाहिजेत, पण हे लावतात डिवायडर मध्ये शोपीस झाडं आणि त्या डिवायडरच्या खाली जागा पण नाही आहे जेणेकरून ती जी जडं आहेत मुळं आहेत ती आत जातील। खाली अगर सगळं कॉन्क्रिटीकरण आहे, तुम्ही झाडं लावणार कुठं? म्हणजे तुम्ही विकासासाठी रोड बनवत आहात पण जे जाणारे लोक आहेत त्यांना सावली कुठून आणणार तुम्ही? म्हणजे तुम्ही विकास देताय पण त्यासोबत एक गरम सडक पण देताय। आम्ही ही जी रॅली काढलेली आणि हा जो आज सुरू आहे हे शेवटचा मुद्दा आहे। याच्या अगोदर आम्ही NHAI ला पत्र लिहिलं आहे, माननीय जिल्हाधिकारी साहेबांना वारंवार विनंती केलेली आहे निवेदनद्वारे की तुम्ही या टेंडरवर लक्ष ठेवा आणि झाडं लावण्याचा आम्हाला होकार मिळाला। NHAI ने पण म्हटलं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पण म्हटलं की झाडं लावली जातील, पण आज आम्ही बघतोय की झाडं लावण्यासाठी जागाच नाहीये 5 फीटची। तुम्ही झाडं लावणार कुठं? डिवायडरच्या मदत लावणार, तिथं पण जागा नाही आहे। म्हणजे हा फक्त लोकांसोबत आणि पर्यावरणासोबत खेळ सुरू आहे, जेणेकरून टेंडरवाले लोक काय करतील? टेंडरवाले लोक आपलं प्रॉफिट घेऊन निघून जातील, जिल्हाधिकारी झाले त्याच्यानंतर वेगवेगळे अधिकारी त्यांच्या बदल्या होऊन जातील, विषय तिथल्या तिथंच राहील आणि मरणार फक्त ही सामान्य जनता। ज्या पर्यावरणाचं जे होत आहे ना आणि जे रोडच्या बाजूला झाडं कापली जात आहेत, नुकसान आमचं आहे, या मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या किंवा सरकारचं नाही आहे याच्यामध्ये। सर, आज पर्यावरण दिवसाच्या निमित्त आम्ही सरकारची मागणी करतो की जे मोदी सरकार आज देशामध्ये विकास तर करत आहे, आज हायवे बनत आहे, सर्व आहे, पण 100वर जुने 80वर जुने झाडं कापत आहेत आणि त्याऐवजी काही त्यांचे झाडावर लक्ष नाही आहे। पूर्ण हायवेवर एकही झाड नाही आहे। आमची एवढीच मागणी आहे की सरकारने झाडे कापलं विकासाकरता ते बरोबर आहे, पण झाडं पण तेवढे पटीने लावल्या पाहिजे आणि एक नियम आणले पाहिजे। लोक करोडोचे लाखोचे घर बनवतात, इलिगल घर बनवतात, पण एक झाड नाही लावत, तर गव्हर्नमेंटने त्यांना 2च्या जागी 4 मजली घर बनवू द्यायला पाहिजे, पण एक झाड त्यांच्या प्लॉटमध्ये किंवा प्लॉटच्या समोर त्यांच्या घराच्या समोर असलंच पाहिजे, असं नियम आणले पाहिजे। आणि ज्यांनी हे नियम नाही पाळलं त्यांना 10 पट गुन्ह्याने त्यांच्याशी घर टॅक्स घेतले पाहिजे, हे आमची सरकारची मागणी आहे। आम्ही कित्येकदा कलेक्टरला कंप्लेंट केलं, तिथून म्हणतात की हे आम्ही करून घेऊ, पण आता जवळपास 3 वर्ष झालेलं आहे, याच्या कलेक्टर ऑफिसमधून पण रिप्लाय आलेलं नाही आहे। त्याकरता आम्ही फक्त हे एक प्रेमपूर्वक हे आंदोलन सुरुवात केलेली आहे। फक्त काही लोकांनी केले नाही होणार, सर्व व्यक्तींचे हे नैतिक जिम्मेदारी होत आहे की सर्वांनी एक झाड कमीत कमी लावले पाहिजे आणि त्याला जगवलं पाहिजे, लावल्याने नाही होत। आज कलेक्टर साहेबांनी घोषणा केली की 17 लाख झाडं लाव, या अगोदर 15 लाख लावली, पण त्यामधून किती झाडं लागली आहेत, जगलेली आहेत, हे महत्त्वाचे आहे। तर मी लोकांना निवेदन करते की लाखो रुपये तुम्ही खर्च करता, फक्त 1000-2000 रुपये खर्च करून एक मोठं झाड घेऊन आणा आणि आपल्या घराच्या समोर एक झाडं लावा। येणाऱ्या पिढींना वाचवण्याकरता हेच आवश्यकता आहे। प्रतिवर्ष तापमान वाढत आहे, अगोदर 43-44 झालं, ह्या वर्षी 46-47 झालेलं आहे आणि हे वाढतच राहणार, म्हणून हे आमचे सर्वांची येणारी पिढी करता हे आवश्यक आहे। इस दौरान कई युवाओं ने चेहरे पर ऑक्सीजन मास्क पहनकर लोगों का ध्यान आकर्षित किया। वहीं शहर के मुख्य जयस्तंभ चौक पर हाथों में संदेश लिखे पोस्टर लेकर अनोखा प्रदर्शन किया गया।
युवाओं का कहना है कि तेजी से घटते हरित क्षेत्र और बढ़ते प्रदूषण के कारण आने वाले समय में ऑक्सीजन सबसे बड़ी जरूरत बन सकती है। इसीलिए आज से ही वृक्षारोपण और पर्यावरण संरक्षण को जन आंदोलन बनाना होगा। रैली के माध्यम से लोगों से अधिक पेड़ लगाने, उनकी देखभाल करने और पर्यावरण संरक्षण में सक्रिय भागीदारी निभाने की अपील की गई। ऑक्सीजन मास्क लगाकर युवाओं ने जो संदेश दिया वह केवल एक प्रदर्शन नहीं बल्कि भविष्य की चेतावनी है। अगर आज प्रकृति को नहीं बचाया गया तो आने वाले कल में शुद्ध हवा भी एक विलासित बन सकती है। गोंदिया से रवि आर्य और ओम की खबर। निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास।